महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। भाजपला हव्या असलेल्या जादा जागा आणि शिवसेना राष्ट्रवादीनं कायम ठेवलेली दावेदारी यामुळे जागा वाटपाचा पेच अद्याप कायम आहे। आता दिल्लीत अमित शहा यांच्या मध्यस्थीने जागा वाटपाचा तिढा सुटणार का याबाबतची उत्सुकता आता निर्माण झाली। पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार। 28 पैकी भाजप किती, सेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? जागा वाटपाचा गणित दिल्लीत तरी सुटणार। महायुतीतल्या जागा वाटपाचा प्रश्न दिवसागणिक अधिकच जटिल झालाय। भाजपनं 20 ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत। आता उरलेल्या 28 जागांपैकी भाजपला किती आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेनेच्या अनेक मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानं शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे। शिवाय अनेक मतदारसंघात भाजपमध्ये बंडाईचं चिन्ह आहे। त्यामुळे महायुतीचं जागा वाटप जाहीर करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे। महायुतीचं जागा वाटप 5 मिनिटात होईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे। आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालेच आहे। पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। राष्ट्रवादीनं जागा वाटपाचा प्रश्न अतिशय प्रतिष्ठेचा केलाय। राष्ट्रवादीलाही जागा वाटपाचा तिढा आजच सुटेल असा विश्वास आहे। महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे। परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो। दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते। आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल। महायुतीच्या अनेक जागांवर संघर्ष निर्माण झालाय, हे लपून राहिलेलं नाही। आता दिल्लीत या संघर्षावर अंतिम तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।